हाय, मी रेश्मा. हॅलो, मी तन्मय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोष्ट नगरातली या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एका नवीन ठिकाणी जाणार आहोत, ते म्हणजे अहमदनगरचा चांदबिबीचा महाल. चला तर आपण आपल्या सैरला सुरुवात करूया. आपण नगर सोडल्यानंतर 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर चांदबिबीचा महाल आहे आणि हा महाल अतिशय सुंदर असा आहे आणि एक ऐतिहासिक वारसा म्हणून आपण चांदबिबी महालाकडे बघतो. आता आपण चांदबिबी महालाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आपल्याला बाप्पांचं एक सुंदर असं दर्शन झालेलं आहे. एक ढोलपथकाची गाडी चाललेली आहे ही आणि आपण एका सुंदर अशा ऐतिहासिक वास्तूकडे जात आहोत आणि खालपासून वरती चढत आल्यानंतर जेव्हा आपण महालाच्या जवळ जातो तेव्हा कुठे आपल्याला महाल दिसायला लागतो. डोंगराच्या पायथ्याशी उभं राहून आपल्याला हा महाल कधीच दिसणार नाही. जेव्हा आपण वरती येतो डोंगरावरती तेव्हा थोडा थोडा करून हा दिसायला लागतो. चला आपण महालामध्ये एंट्री करूयात. सुंदर अशी वास्तू आपल्या समोर आहे आणि आपण एन्जॉय करणार आहोत चांदबिबीच्या महालावर जाऊन. आणि तुम्ही पण चला, आपण सगळे एन्जॉय करू. आपण सगळे निसर्गाने वेढलेले हे विश्व आहे ते आपण डोळ्यांनी पाहून घेऊ आणि डोळ्यांचं पारणं फेडूयात. आपल्याला एक सुंदर असा व्ह्यू पाहण्यासाठी मिळत आहे. मस्त असे धुके आहेत, वरनं खालचं वातावरण खूप भारी दिसत आहे आणि आपल्याला आत्ताच येथे एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू भेटलेलं आहे. तर त्याला भेटून आपण पुढच्या सैरला सुरुवात करूया. या ठिकाणी एक महालाच्या खालती छोटीशी गुफा आहे. आतमध्ये काय आहे कोणालाही माहिती नाहीये, पण एक फे टाईप असावं ते किंवा एखादा कमरा वगैरे असावा, कारण ते खूप वर्षापासून बंद आहे आणि तिथे जायची परवानगी प्रशासनाने दरवाजा बंद करून ठेवलेला आहे. आणि आपण वरती जाऊन पाहूयात. आता खूप छान असं निजामशाही कालीन बांधकाम आहे आणि आपण पाहू शकता मस्त उंच असे गुंबद बांधलेले आहेत आणि उंच उंच मिनारे आहेत. एक सुंदर अशी वास्तुकला आपल्या समोर उभी आहे आणि इसवी सन 1500 ते 1600च्या दरम्यानचा कालखंड ही वास्तू आपल्याला दाखवून देते. सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. त्या काळातील असून सुद्धा अतिशय सुंदर आणि सुबक असं बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे. ही वास्तू आपण एक गोल राऊंड मारून सर्व वास्तूचं दर्शन घेऊयात. खूप छान अशी वास्तू आपल्या समोर आहे आणि आपण ती वास्तू एन्जॉय करतोय. एका निसर्गाच्या सानिध्यात पावसाच्या वातावरणात मस्त फिरतोय आपण आणि तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्ही पाहू शकता कित्येक वर्ष होऊन गेली तरी सुद्धा या बांधकामाला काहीही झालेलं नाही आहे. खूप सुंदर असा डोलारा उभा आहे. त्या काळचं प्रशासन, त्या काळचे राजे, त्या काळचे जे काही आर्किटेक्चर होते त्यांनी किती सुंदर अशा पद्धतीने बांधकाम केलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही एक छोटासा व्हिडिओ शूट केला आहे. आपण आता सेकंड फ्लोअरवर आलेलो आहोत आणि सेकंड फ्लोअरवर फिरत असताना बाहेरचा नजारा पाहून आम्ही अतिशय भारावून गेलो होतो. त्याआधी आपण वास्तूची रचना पाहूयात. या ठिकाणी कसे राहत होते, कोणता कमरा कशासाठी होता, हा कमरा होता की नव्हता हे पण आम्हाला कळत नाही आहे. पण तेव्हा सांगतात की या ठिकाणी खूप जास्त कमरे होते आणि या ठिकाणी कलाकारांना खूप महत्त्व दिलं जायचं. या किल्ल्यामध्ये किंवा या महालामध्ये खूप लांबून लांबून कलाकार यायचे आणि या ठिकाणी थांबायचे. चांदबिबीने स्वतःचा एक असा वारसा मागे ठेवलेला आहे आणि त्यावरून आपण साईडचा नजारा पाहू शकता. आपलं नगर पाहू शकता, किती छान दिसतंय. आणि विशेष म्हणजे या डोंगराचा पायथा आपल्याला चांदबिबी महालावरून दिसत नाही. यावरून आपण समजू शकतो डोंगराच्या पायथ्यापासून चांदबिबीचा महाल आपल्याला कधीही दिसू शकत नाही. अतिशय सुंदर अशा ठिकाणी बांधकाम केलेलं आहे आणि खूप दूरदृष्टीने बांधकाम केलेलं आहे की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हानी होणार नाही अशा ठिकाणी किल्ल्याचं महालाचं बांधकाम केलेलं आहे. आणि हा व्ह्यू बघता तिथून मागे फिरावं असं कोणाला वाटूच शकत नाही. खूप छान असं निसर्गाने वेढलेला हा किल्ला आहे आणि हे जे आहे पवनचक्क्यांचं काम या ठिकाणी केलेलं आहे. ते
MIDC एरियासाठी खूप लाईट लागते, त्यामुळे आपण एक निसर्गाकडून लाईट मिळवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी आम्हाला असे 2 होल दिसत होते. ते होल कशासाठी होते ते नक्की माहीत नाही, बट खाली जो भुयारी मार्ग किंवा एक गुफे टाईप होतं त्या ठिकाणी सूर्याचा उजेड जाण्यासाठी केलेले असावेत. आम्ही एक छोटीशी स्वच्छता मोहीम पण राबवली. पाहू शकता ही कबर काही माहिती नाही कोणाची, त्याच्यावर काही कोरलेलं नव्हतं, पण छान वाटलं पाहून. आणि त्यानंतर सुंदर अशा पावसाला सुरुवात झाली आणि खूप छान वाटायला लागलं. निसर्ग धुवून निघायला लागला आणि आम्ही सुद्धा महालातून हा नजारा पाहत होतो. आणि थोड्या वेळानंतर पाऊस थांबला आणि आम्ही घरी निघालो. तेव्हा रस्ता आणि जंगल इतकं छान झालं होतं की आम्हाला कोकणातली वाईब येत होती. असं वाटत होतं आम्ही कोकणात आलोय. आणि इतकं धुकं दाट झालं होतं की समोरून येणाऱ्या गाडी दिसण्यासाठी लाईट लावावी लागत होती. तेव्हा कुठे काहीतरी समोरून गाडी येते वगैरे दिसत होतं मस्त. आणि खाली आल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे खाली थोडाही पाऊस नव्हता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद.